नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, सर्वांनाच माहीत आहे, काही दिवसातच थोड्याच दिवसामध्ये आपण एका मोठ्या परीक्षेला सामोरं जात आहोत. तीच म्हणजे कंबाईंड गट क मुख्य परीक्षा. बऱ्याच विद्यार्थ्यांनी यासाठी खूप जास्त आग्रह केला होता की सर त्या संदर्भात आपल्याला एक इंग्रजी व्याकरणाचा जास्त म्हणजे आता सध्या हा विषय एवढा चर्चेमध्ये आहे किंवा हा विषय इतका डिसाइडिंग आहे ना, तुम्हालासुद्धा माहीत आहे की जो आपला पेपर 1 आहे, त्या पेपर 1ला तुम्हाला इतकं स्ट्रॅटेजी चांगली करावी लागेल. कारण तुमच्या पेपर 1 नंतर त्याच दिवशी तुम्हाला दुपारच्या स्लॉटमध्ये पेपर 2 अटेंड करायचं आहे. आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये इंग्रजी व्याकरण संदर्भात कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ह्या शेवटच्या 30 दिवसामध्ये ते तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे. ठीक आहे, चला सुरुवात करूया. 40+ मार्क्सची स्ट्रॅटेजी आपली असणार आहे आणि शेवटच्या 30 दिवसामध्ये आपण कोणत्या गोष्टी करू शकतो हे नेहमी लक्षात ठेवायचं. कारण आता लक्षात घ्या, तुम्ही यापूर्वीसुद्धा अभ्यास केलेला आहे. म्हणजे गट कचा पूर्वपरीक्षा रिझल्ट लागून बरेचसे दिवस झाले. काही विद्यार्थी अजूनही तळ्यात मुळातच त्यावेळी होते की सर आमचं होणार की नाही, सर आम्ही बॉर्डर लाईनला आहोत. कारण कट ऑफ 50-49 धरला होता, पण जवळपास तो 48.50 असं काय लागलेला आहे. आता मात्र लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही अभ्यास सुरुवात केली असेल किंवा त्याहीसुद्धा तुमची झाली असेल बऱ्यापैकी अभ्यास. पण आता लक्षात ठेवा, आता शेवटच्या महिन्यामध्ये साम दाम दंड भेद करून जे काही करता येईल आपल्याला इंग्रजी व्याकरण संदर्भात ते तुम्हाला करायचं आहे. आणि त्या संदर्भात मी हा तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येत आहे. तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करा. सेशन कसा वाटला ने मला शेवटी सांगा, लाईक करा आणि कमेंटमध्ये टाकत चला तुम्हाला इंग्रजीचा अजून कोणते विषय हवे आहेत. चला सुरुवात करूया मित्रांनो आजच्या आपल्या सेशनला. 21 सप्टेंबरला आपल्या सगळ्यांना कंबाईंड गट क मुख्य परीक्षेला सामोरं जायचं आहे. आणि लक्षात ठेवायचं की त्यासाठी आपल्याला 40+ मार्काची स्ट्रॅटेजी आपली असणार आहे. कुठून मार्क घेता येतील आपल्या आयोगाच्या एका सिलेबसच्या पॅटर्ननुसार आपल्याला कुठल्या ठिकाणी सोपे घटक आहेत, कुठल्या ठिकाणी अवघड घटक आहेत, असं आपण सविस्तर एक लेखाजोखा मांडणार आहोत. आलं का लक्षात? आता बघा, इंग्रजी व्याकरण सिलेबस पहिल्यांदा आयोगाचं काय म्हणणं आहे बघूया. मग आपण आपली स्ट्रॅटेजी करूया. आयोगाचं काय म्हणणं आहे की आयोगानं कसा दिलेला आहे बघा. 5-6 पॉईंटच आहेत आयोगाचे. पण आयोगाने काय सांगितलेलं आहे, आयोगाचा भर काय आहे बघा, इडियम्स आणि फ्रेजेस. बरोबर, आयोगाचा भर आहे कॉम्प्रेहेन्शन म्हणजेच काय तर उतारा वाचन व त्याचं आकलन. आयोगाचा भर आहे ग्रामर. बघा, आता आपला धड्याचं म्हणजे आपला मेन सब्जेक्टच आहे इंग्रजी व्याकरण म्हणजे कोणता, इंग्लिश ग्रामर. आणि आयोगाने काय केले, ग्रामर टाकून मोकळं केलेलं आहे. म्हणजे आयोगाचा या एका शब्दावर इतका जास्त भर आहे तर आपल्याला याचा विस्तृत एक म्हणजे त्याला आपण काय म्हणूया डिकोडिंग करावं लागेल. सिलेबस डिकोड पहिला झाला पाहिजे व्यवस्थित. आता आपल्याला माहिती आहे म्हणजे आपण काय आता नौखे नाही आहे, आपण बऱ्याच वेळा आता अभ्यास केलेला आहे. आता यामधले काही विद्यार्थी आहेत ज्यांनी ऑलरेडीसुद्धा काही मुख्य परीक्षा दिल्या असतील. पण लक्षात ठेवायचं मित्रांनो, तुम्हाला किती येते यापेक्षा हे महत्त्वाचं आहे की तुम्हाला त्या वेळामध्ये येते का. तर आयोगाचा पॅटर्न काय आहे, आयोगाने काय सांगितलं आहे तर मार्किंग पद्धत आपल्याला माहिती आहे. जो पेपर 1 असणार आहे आपला भाषेचा, जो आपला लँग्वेजचा, त्याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे पहिले मराठीचे प्रश्न असतात 1 ते 50 आणि पुढचे इंग्रजीचे प्रश्न असतात 51 ते 100. बरोबर की नाही? म्हणजे मराठीला 50 प्रश्न आहेत, इंग्रजीला त्याचे 50 गुण आहेत. इंग्रजीला 50 प्रश्न आहेत, त्याचे 50 गुण आहेत. पण आयोगानं इथं एक आपल्याला ट्रॅप केलेला आहे. तो म्हणजे काय, तुम्हाला हे 100 प्रश्न 60 मिनटामध्ये सॉल्व केले पाहिजे. बरोबर. आता इथे विचार करा, तुम्हाला इंग्रजी भरमसाठ येते, तुम्हाला मराठी लई माहीत आहे. यापेक्षा त्या 60 मिनटामध्ये तुम्हाला किती येते हे जास्त महत्त्वाचं आहे ना. म्हणजेच काय, तुमची ॲक्युरसी लेवल असेल, तुमचा जे आपण म्हणतो ना की ठोकताळे किंवा गेसिंग करण्याची पॉवर आहे ती तुमची कमीत कमी वेळामध्ये झाली पाहिजे. बरोबर. म्हणजे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हीसुद्धा अटेम्प्ट करायला लागलाय तुम्हाला माहिती पाहिजे, तुमच्या बॅक ऑफ द माइंडला माहिती पाहिजे की यार इथं टाईम चालला आहे आपला. म्हणून कुठला क्वेश्चन कसा अटेम्प्ट करायचा. जर लयच क्वेश्चन अवघड वाटला तो स्किप करण्याच्या लायकीचा आहे का, स्किप करून घ्या. पुढचे क्वेश्चन सोपे असेल कदाचित, मग पुढं जायचं आहे. बऱ्याच वेळा काही लोक, काही विद्यार्थी काय करतात, एका मोठ्या प्रश्नाला अडकून बसतात आणि मग एकदा अडकून बसलं की पुढं काही करता येत नाही. आपला बराचसा वेळ जातो आणि पुन्हा काय विद्यार्थी पॅसेजला पण जात नाहीत. मी सगळं सविस्तर सांगेन आजच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. आता 2023च्या आधी काय व्हायचं सगळ्यांना माहिती आहे. 2023च्या आधी जसं की आता कोणता पॅटर्न आहे, 50-50चा पॅटर्न आहे. बघा, आयोगानं तुम्हाला एक्स्ट्रा इंग्रजीला वेटेज दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, मराठी व्याकरण बऱ्यापैकी आपल्याला जमणारं असतं. मराठी आपली मातृभाषा आहे. पण येस, 100% व्याकरणाचा अभ्यास करणं थोडं एक जोखमीचं काम आहे. कारण एक तर आपल्याला आहे की 60 मिनटात आणि 60 मिनटामध्ये एवढ्या गोष्टी करणं म्हणजे एवढं सोपं पण नाही आहे. जो मुख्य परीक्षा देईल त्यालाच ते माहिती असतं. बरं, पण मला असं वाटतं की तुमच्या इंग्रजीपेक्षा तुमचं मराठी चांगलं बेटर आहे, बऱ्यापैकी बेटर आहे. बरोबर. पण इंग्रजी व्याकरण का बेटर नाही, कारण आपल्याला मुद्दाच माहीत नाही आहे की इंग्रजी व्याकरणामध्ये कोणत्या सब्जेक्टमधनं, कोणत्या टॉपिकमधनं जास्त घटक येतात, जास्त प्रश्न येतात. हे आपण करूया.
इंग्रजी व्याकरणामधले काही प्रश्न आहेत ते कधी कधी सोडणंच उचित असतं, कधी कधी स्किप करणंच बरं असतं. अवघड वाटायला लागले, आतमध्ये डीपमध्ये जायला लागलो, कधीतरी सिली मिस्टेक्स असतात, सिली मिस्टेक होऊन जातात, नकळत पर्याय चुकतात, भरपूर वेळ जातो आणि इथं वेळेला जास्त किंमत आहे. बघा, मार्कला पण किंमतच आहे, पण ते वेळेमध्ये मिळालं पाहिजे ना, तर त्याचा जास्त उपयोग आहे. बरोबर. आता आयोगानं काय केलं, 2023च्या आधी आयोगानं काय केलं होतं, तर असा पॅटर्न काय होता आयोगाचा, तर आयोग काय करायचं, गट कसाठी सांगतोय मी. गट कमध्ये आयोग मराठीचे प्रश्न म्हणजे मराठी 60 मार्काला विचारायचं, 60 प्रश्न असायचे, 60 गुण असायचे. इंग्रजी 40 प्रश्न असायचे, 40 गुण असायचे, वेळ मात्र सेमच आहे. पण आता बघा, इथं 40 प्रश्न होते, इथं आयोगानं आता 50 प्रश्न केले आत्ताच्या पॅटर्नमध्ये. बरोबर. म्हणजे तिथं तुम्हाला 10 इंग्रजीचे प्रश्न काढले म्हणजे एक्स्ट्रा केलेले आहेत आणि मराठीचे 10 प्रश्न कमी केलेले आहेत. म्हणजे आता लक्षात ठेवायचं, एकाच म्हणजे तराजूमध्ये ना आता मराठी आणि इंग्रजी एका म्हणजे दोन्ही साईडला आहेत आणि बॅलन्स्ड आहेत. का? दोघांनाही सेम गुण आहेत, दोघांनाही सेम प्रश्न आहेत. आधी काय व्हायचं, थोडंसं मराठीचं पारडं जड होतं, कारण का 60 प्रश्न आहेत, पटापट सुटलं असतं, विद्यार्थ्याचा स्कोर पण जास्त जायचा. जसा 50-50चा पॅटर्न झालेला आहे, त्या 50-50च्या पॅटर्नमुळं थोडंसं विद्यार्थी आता थोडं कन्फ्युजनमध्ये आहेत की आम्हाला 50 प्रश्न इंग्रजी व्याकरण सोडवणं थोडं अवघड वाटते. ठीक आहे. आणि या लेक्चरमध्ये तेच तुम्हाला मी सांगणार आहे की आपल्याला कमी वेळामध्ये थोडंसं आपण जर विचार करूया. ठीक आहे. म्हणजे कमी वेळामध्ये सोडवायचंच आहे, पण असं नाही की कमी वेळामध्ये म्हणजे भरभर गडबड करून असं पण नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मी स्ट्रॅटेजी सांगेन, क्वेश्चन कसा आला त्याला कसा टॅकल करायचं. आलं का लक्षात? म्हणजे आहे 40-50 मिनिटाचा व्हिडिओ होईल, 35-40 मिनिटाचा व्हिडिओ होईल, पण व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. यापैकी प्रत्येकाला इंग्रजी व्याकरण सोपं गेलं पाहिजे. 21 सप्टेंबर पहिला पेपर आपलाच असेल. मराठी चांगलं करून घ्या, पण इंग्रजी व्याकरण म्हणले की तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की इंग्रजी व्याकरणामध्ये तुम्हाला इथं 50 प्रश्नापैकी तुम्हाला चांगले सुटले पाहिजेत, अटेम्प्ट पण चांगले केले पाहिजेत. आजकाल विद्यार्थ्याचा स्कोर बघायचा, जे टॉपर विद्यार्थी आहेत लिस्टमध्ये असतात त्यांचा स्कोर तुम्ही बघा. 100पैकी 85, 100पैकी 80च्या वरती, 100पैकी 90च्या रेंजला. आलं का लक्षात? ठीक आहे. 90च्या रेंजला कमी असतात, पण 80, 75 तर सर्रास आता. म्हणून आपण जर कुठं चुकत असलो तर तुमच्याकडं अजून वेळ आहे. मी सांगेल ते टॉपिक चांगले करा, काही प्रॉब्लेम नाही. आलं का लक्षात? आता थोडं PYQ विश्लेषण बघूया. म्हणजे मला सांगता येईल की आयोगानं जे पुढं क्वेश्चन घेतले, ठीक आहे, म्हणजे आयोग आता पुढं जी आपली 21 सप्टेंबरला परीक्षा घेणार आहे, तर त्या संदर्भात आधी आयोगानं काय काय केले बघूया. ठीक आहे. मग आपण काय करू, 23ला जो पेपर झाला होता, ठीक आहे, 23चा पेपर झाला होता, त्या 23च्या पेपरमध्ये आयोगानं बेसिक ग्रामरला 19 प्रश्न घेतलेले आहेत. आता हे बेसिक ग्रामर काय वगैरे तुम्हाला मी सगळं सांगेन, काही काळजी करू नका. ठीक आहे. ओके. आयोगानं एरर स्पॉटिंगमध्ये 10 प्रश्न घेतले, वोकॅब्युलरीमध्ये 16 प्रश्न घेतले आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शनला आयोगाचा कॉन्स्टंट मेथड आहे. कोणता? 5-5-5चा पॅटर्न. 5-4-20 म्हणजे प्रत्येक पेपरला 50 प्रश्न असू देत किंवा समजा आधी 40 होते, आता 50 आहेत सध्या. त्या 50 प्रश्नापैकी मराठीला पण सेमच आहे. तुम्हाला तुमच्या उतारा वाचन करून तुम्हाला त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला आयोगानं 5 प्रश्न दिलेले आहेत. ठीक आहे. उत्तराबद्दल तुला मी थोडक्यात नंतर सांगेन. आता आपण काय करूया, यावरच्या 45 जे आपल्याकडे प्रश्न आहेत, तर त्या 45 प्रश्नांचा आपण आधी आढावा घेऊ. बरोबर का? 19, 10, 29 आणि 16 किती झाले? 45 आणि हे 50. आता हे 5 सोडा. 45 प्रश्नामध्ये तुम्ही जर मित्रांनो वेटेज बघितलं तर वेटेज बघा, बेसिक ग्रामरला एक वेटेज आहे आणि वोकॅब्युलरीला वेटेज आहे. 2022चा पेपर बघा, 2022च्या पेपरमध्ये पण सुद्धा त्यांनी काय केलं. आता 22चा पेपर कसा होता तो लक्षात ठेवायचं. 23चा पेपर आपल्याला जो संयुक्त म्हणजे गट कचा झाला, त्याला आपण काय म्हणूया, 50-50चा पॅटर्न झाला. म्हणजे आता 24चा हा आपला दुसरा पेपर आहे 50-50चा पॅटर्नचा. त्याच्या आधी काय होतं, 23च्या आधी काय होतं, तुम्हाला 60-40चा पॅटर्न होता. बरोबर. मग आता लक्षात ठेवायचं की या 60-40च्या पॅटर्नमध्ये इथं पण बघा टोटली किती प्रश्न आहेत. इथं 40 प्रश्न आहेत. इथं प्रश्न किती होते 23ला? 50. आता हे 40मधले 5 सोडा तुमचे कशाला? पॅसेजमध्ये. ठीक आहे. आता बघा पुन्हा बेसिक ग्रामरला 13 प्रश्न गेलेत, वोकॅब्युलरीला 13 प्रश्न गेलेत. माझ्या सांगण्यामध्ये मी 2 गोष्टी जास्त हायलाईट करायला लागलो. कुठल्या? बेसिक ग्रामर आणि वोकॅब्युलरी. ह्याला अजिबात विसरू नका. तुम्हाला नंतर मी तिन्ही टॉपिकवर सांगेन नेमकं तुम्हाला टॉपिक कसे करायचे आहेत. 2021ला सुद्धा बेसिक ग्रामरला 13 प्रश्न गेले आणि वोकॅब्युलरीला 12 प्रश्न गेलेले आहेत. 19मध्ये जर विचार करायला गेलं तर 13 आणि 10 आहे आणि मध्येच एरर स्पॉटिंगला 10, 9, 10, 11ची रेंज असतेच. आता माझा सांगण्याचा उद्देश बघा, म्हणजे तुम्हाला हे कळालं पाहिजे की आपण अभ्यास करताना जर आपण एकदम चांगलं विश्लेषण केलं तर आपल्याला तिथे जास्त मार्क मिळू शकतात.
आता माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे, तुम्ही जर बेसिक ग्रामर आणि वोकॅब्युलरीचे जर प्रश्न बघितले तर सरासरी विचार करा, हे तर 40-40 पॅटर्न आहेत, हा तर तुमचा 50चा पॅटर्न आहे. मित्रांनो 19 आणि 16 जवळपास 35 प्रश्न तुमच्या या 2 घटकांना आहेत. 50 पैकी म्हणतोय मी, 50 राहू दे, कारण 5 मार्काचं तुमचं पॅसेज आहे, 5 क्वेश्चन तुम्हाला पॅसेजला आहेत. म्हणजे मला सांगा 45 पैकी तुमचे 35 प्रश्न आले गेले आहेत. 40 पैकी म्हणजे 35 पैकी 26 प्रश्न गेले, 35 पैकी 25 प्रश्न गेले, 35 पैकी 23 प्रश्न गेले. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश आहे, वोकॅब्युलरी आणि बेसिक ग्रामर जर तुम्हाला जमलं तर तुम्ही तिथं बाजी मारू शकता. राहणाऱ्याला प्रश्न कोणता, एरोस्पॉटिक्स पण आपल्याला काही गोष्टी जमणार आहेत. आलं का लक्षात? म्हणजे मला असं म्हणायचं आहे की या एकूण सिलेबसमध्ये तुम्हाला बेसिक ग्रामर आणि वोकॅब्युलरी चांगली करावी लागेल. या संदर्भात आपण पुढं बघूया. बरोबर? तुम्हाला काय करायचं बघा, या शेवटच्या 30 दिवसामध्ये बेसिक ग्रामरमध्ये शब्दांच्या 8 जाती पटापट करून घ्यायच्या. बरोबर? 8 जाती कुठल्या कुठल्या? नाऊन करा, प्रोनाऊन करा व्यवस्थित. मी का सांगतोय बघा मित्रांनो, याच्यावर तुम्ही PYQ जर चाळली, जर तुम्ही PYQ ॲनालिसिस केलं, 2023 असेल, 2022 असेल, 21 किंवा 19 असेल, तुम्हाला समजेल बेसिक ग्रामरला आयोगाचे जास्त प्रश्न आहेत. म्हणजे काय, फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट नाऊन, फिल इन द ब्लँक विथ ॲडजेक्टिव्ह, फिल इन द ब्लँक विथ वर्ब ऑर टेन्स, फिल इन द ब्लँक विथ प्रिपोजिशन, फिल इन द ब्लँक विथ कंजक्शन. अरे मग ह्या शब्दाच्या जाती आहेत. आपण शब्दाच्या जाती खूप वेळा केलेल्या असतात, नाऊनपासून इंटरजेक्शनपर्यंत. आलं का लक्षात? मग शब्दांच्या 8 जाती मित्रांनो व्यवस्थित करून घ्या. नाऊनचे प्रकार करा, प्रोनाऊनचे प्रकार करा. प्रोनाऊनचे प्रकार खूप जास्त आहेत. बरोबर? पर्सनल आहे, पॉझेसिव्ह आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह आहे, इंट्रोगेटिव्ह आहे, त्याच्यानंतर इंडेफिनेट आहे, रिलेटिव्ह आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह आहे. मग आयोगाचा भर कशावर जास्त आहे? भर जास्त कशावर आहे? तर तुमच्या इंडेफिनेटला आणि तुमच्या डिस्ट्रीब्युटिव्हला. बरोबर? त्याच्यावरचे क्वेश्चन जास्त सॉल्व करा. मग मला असं म्हणायचं आहे, नाऊनपासून, प्रोनाऊनपासून ॲडजेक्टिव्ह असेल, वर्ब असेल, पुन्हा ॲडवर्ब असेल, प्रिपोजिशन असेल, कंजक्शन असेल आणि इंटरजेक्शन असेल, ह्या 4 आणि त्या 4 अशा 8 जाती व्यवस्थित करून घ्या. बरोबर? मित्रांनो न कळत लक्षात ठेवा, ॲडवर्बला पण प्रश्न जातो. फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट ॲडवर्ब. ऑप्शनमध्ये सगळे ॲडवर्ब असतात, पण त्या वाक्याला अनुसरून मला एकच बरोबर ॲडवर्ब सांगावं लागेल. मग तुमचं काम काय आहे, शेवटच्या 30 दिवसामध्ये तुम्हाला फक्त रिव्हिजन करायची आहे. आयोगाचे सगळे पेपर चाळून घ्या. ॲटलिस्ट कमीत कमी 4 वर्षाचे पेपर एकदा चाळा. जेवढे इंग्रजी जास्त सोडवाल तेवढं तुम्हाला चांगलंच आहे. आलं लक्षात? बेसिक ग्रामर समजलं. आता या बेसिक ग्रामरमध्ये तुम्हाला मी अजून 1-2-3 टॉपिक सांगतो. बघा, शब्दाच्या 8 जाती क्लिअर झाल्या सगळ्यांच्या. बघा, शब्दाच्या 8 जाती मी क्लिअर केलं. म्हणजे ज्या 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, नाऊन ते इंटरजेक्शन, त्या शब्दाच्या 8 जाती क्लिअर झाल्या. आता काय करा, या बेसिक ग्रामरमध्ये बघा, बेसिक ग्रामर आहे. मग काय होतं, कधी कधी तुमचा एक टॉपिक करता करता कधी कधी तुम्हाला त्याचा थोडासा इंटरमिडिएट म्हणजे काय, थोडा एक्स्ट्रा टॉपिक तुम्हाला विचारतात परीक्षेला. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जेव्हा नाऊन कराल ना, तेव्हा लगेच आर्टिकल करा. हा बेसिक ग्रामरचा टॉपिक आहे. का? मला सांगा मित्रांनो, आर्टिकल लागतं कशाला? नाऊन लागते की नाही? बरोबर ना? ही इज प्लेइंग, सॉरी, त्याला आपण एक्झाम्पल देऊ. आय ॲम इटिंग अ मँगो. बरोबर? शी इज ॲन इंटेलिजंट गर्ल. मँगो, गर्ल, गर्लला ठीक आहे, गर्लला इंटेलिजंट लागलं. पण लक्षात ठेवायचं, तुमच्या प्रत्येक ठिकाणी नाऊन किंवा नाऊनच्या पूर्वीचं ॲडजेक्टिव्ह त्या तुमच्या समूहालाच काय लागतो, आर्टिकल लागतो. मग काय करा, नाऊन नंतर पटापट आर्टिकल करून घ्या. हा झाला इंटरमिडिएट म्हणजे एक्स्ट्रा टॉपिक केला. बघा, शब्दांच्या 8 जाती झाल्या. शब्दांच्या 8 जातीबरोबर प्रत्येक टॉपिकला एक्स्ट्रा टॉपिक एक करायचं. जसं की नाऊनला आर्टिकल केला, तसं जेव्हा तुम्ही ॲडजेक्टिव्ह कराल पटकन डिग्री करून घ्यायचा. मित्रांनो, डिग्री खूप जास्त महत्त्वाची आहे. डिग्रीवर प्रश्न विचारले जातात. कुठले प्रश्न असतात? डिग्री एकतर ओळखा किंवा डिग्री आयडेंटिफाय करा, किंवा सांगतात डिग्री कन्वर्ट करा. कन्वर्टला 100% 2-3 1-2 प्रश्न असतात. पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्हमध्ये, कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्हमध्ये किंवा सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्हमध्ये, जे काय असेल. मग नियम करा व्यवस्थित. ज्या विद्यार्थ्यांना नियम काही थोडेफार आठवतील त्यांना एक्स्ट्रा मार्क मिळणार आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं, बेसिक ग्रामरमध्ये आर्टिकल, डिग्री आणि टेन्स, आणि एक सगळ्यात महत्त्वाचा तो आहे क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅगला 100% प्रश्न असतात. वाक्य दिलं जातं, कॉमा असतो आणि तुम्हाला विचारलं जातं की त्या वाक्याला विचारलेला एक संक्षिप्त प्रश्न सांगा. बरोबर? फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅगचा नियम तुम्हाला माहिती आहे.
त्याचबरोबर मूडसुद्धा करून घ्यायचे. मूड म्हणजे वाक्याचा बोलण्याची टोन, वाक्याचा बोलण्याचा आशय. त्यावेळी माझा कसा मूड आहे ते मी त्यावेळी वाक्य बोलताना म्हणणार. बरोबर ना? मग लक्षात ठेवायचं, हे 4 टॉपिक आहेत ना, याच्यावर तुम्हाला 100% क्वेश्चन आहेत. कसे क्वेश्चन असतात? आर्टिकलला कुठला क्वेश्चन असतो? फिल इन द ब्लँक, ॲप्रोप्रिएट आर्टिकल. ऑप्शन असतात ए, अँड, द किंवा नो आर्टिकल, किंवा एररला पण टाकतील कधी आर्टिकल. क्वेश्चन टॅग 100% फिल इन द ब्लँकला असतो किंवा एररला पण टाकू शकतात. टेन्स फिल इन द ब्लँकला असतो. मूडसुद्धा विचारतात. गॉड ब्लेस यू, मे डेमोक्रेसी लिव्ह लॉंग. ठीक आहे, काही असेल. मग चेक करत चला कुठले मूड आहेत. मग ते सब्जेक्टिव्ह आहे, इम्पेरेटिव्ह आहे किंवा अजून कुठला असेल. मग अभ्यास करताना सगळ्या गोष्टी तुमच्या नोट्समध्ये पाहिजेत. आता आपल्याकडं भाराभार वाचण्याची वेळ नाही. आता आपण जेवढं आधी केलेलं आहे फक्त त्याच्यावर तुम्हाला स्ट्रॅटेजी आली पाहिजे. बरोबर? बेसिक ग्रामरला ही आयडिओलॉजी फॉलो करा, तुम्हाला अजिबात प्रॉब्लेम होणार नाही. आता मला सांगा, हा एरर स्पॉटिंगचा एक घटक आहे. बरोबर? एरर स्पॉटिंग झालं. बेसिक ग्रामरला 8 शब्दांच्या जाती, आर्टिकल, डिग्री, टेन्स आणि क्वेश्चन टॅग हे व्यवस्थित करा. ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. मी 2 टॉपिक मुद्दामून स्किप केलेले आहेत बेसिक ग्रामरमध्ये, कारण ते ॲडव्हान्स ग्रामरमध्ये येतात, ते बेसिकमध्ये येत नाहीत. फॉर एक्झाम्पल व्हॉईस आणि स्पीच. हे मित्रांनो एवढं सोपं नाही आहे. मार्क पटकन मिळतात. ट्रिक आणि टेक्निकचा वापर करा. भाराभार नुसतं पर्याय वाचू नका, पर्याय वाचण्यामध्ये जास्त वेळ जातो. टेक्निकचा वापर करायचा. व्हॉईस स्पीचसुद्धा ॲडव्हान्स ग्रामरमध्ये आहेत. मी तुम्हाला सांगेन, तुम्हाला 100% प्रश्न विचारले जातात की चेंज इन टू पॅसिव्ह व्हॉईस, चेंज फ्रॉम ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह. स्पीचचा पण प्रश्न असतो, चेंज द नरेशन, डायरेक्ट इनडायरेक्ट करा, जे काय असेल. आलं का लक्षात? ओके, चला. आता एरर स्पॉटिंगमध्ये मला सांगायचं आहे की एरर स्पॉटिंगमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कधीही एरर स्पॉटिंग करताना वाक्याच्या शेवटी उडी घालायची नाही. वाक्य पहिला सुरुवातीपासून वेगळं, म्हणजे पहिल्यापासून वाचा. समजा मला सब्जेक्ट कळाला, वर्ब कळाला आणि ऑब्जेक्ट कळाला. कुठलंही बघा, एरर काढण्याची एक बेसिक ट्रिक आहे. काय ट्रिक आहे? जेव्हा सब्जेक्ट वाचाल ना, जेव्हा कर्ता वाचाल, त्या कर्त्याला पहिल्यांदा वचनामध्ये आणा. म्हणजे काय? त्या कर्त्याचं पहिला वचन ओळखा, त्याचं एक नंबर ओळखा. नंबर कुठले असतात? वचन कोणतं असतं? एकतर एक वचन असतं किंवा अनेक वचन असतं, सिंग्युलर किंवा प्लुरल. म्हणजे बघा, तुम्हाला वाक्याचा कर्ता कळाला. आता वाक्याचा कर्ता 2 भागामध्ये असतो. एकतर तो नाम असेल, नाऊन असेल किंवा प्रोनाऊन असेल. बरोबर? म्हणजे माझे 2 टॉपिक क्लिअर झाले. कोणते? नाऊन आणि प्रोनाऊन. आता त्या कर्त्याचं मला एक वचन अनेक वचन कळालं. जर मला तो कर्ता असा वाटला, जर तो एक वचन आहे, तर माझ्या कर्त्यानंतर इथं क्रियापद लागतं. जर तो एक वचन असेल तर माझा कर्ता पण एक वचन असणार. जर माझं क्रियापद एक वचन असणार. जर माझा कर्ता अनेक वचन असेल तर माझं क्रियापद पण अनेक वचन असणार. समजले की नाही? म्हणून कधीही उड्या घालायच्या नाहीत, पुढं चेक करायचं. बरोबर? बघा, मी तुम्हाला पहिल्यांदा काय सांगितलं, एरर ओळखताना पहिली टेक्निक काय आहे? पहिलं नेहमी लक्षात ठेवायचं, वाक्याचा नेहमी पहिला भाग तो म्हणजे सब्जेक्ट आणि वर्बचं ॲग्रीमेंट बघा. इथं तुम्हाला जास्त एरर सापडतात. हे तुमचं टेक्निक नंबर 1. दुसरी टेक्निक, आर्टिकल चेक करत चला. वाक्यामधले आर्टिकल चेक करत चला. आर्टिकलला एरर विचारले जातात. का विचारतात? कधी अच्या ऐवजी ॲन देतात, ॲनच्या ऐवजी अ देतात, ॲनच्या ऐवजी द देतात, जे काय असेल, किंवा नो आर्टिकल पण मुद्दाम देतात. एरर विचारला जाऊ शकतो. 3 नंबर, वर्ब आणि टेन्समध्ये सुद्धा जास्त एरर लक्षात ठेवायचे. क्रिया चालू आहे पण क्रिया पूर्ण झालेली येतात. क्रियेमध्ये त्या वाक्यामध्ये काही वेळा क्रियाविशेषण वापरली जातात आणि ठराविक क्रियाविशेषण जर वाक्यामध्ये आलीत, मग ते वेळदर्शक असतील, म्हणजे कालवाचक, चळवाचक, अजून कुठले आवृत्तीदर्शक कोणतेही असतील, तुम्हाला त्या वेळेनुसार ते तुम्हाला तिथं क्रियापद किंवा तुम्हाला ॲडवर्ब वापरायचं आहे. समजा मी असं म्हणलं, आय विल मीट हिम येस्टरडे. काय चुकलं सांगा? आय विल मीट हिम येस्टरडे. अरे तिथं येस्टरडे आहे. येस्टरडे म्हणजे भूतकाळ आला. भूतकाळामध्ये तुम्ही विल वापरणार आहे का? म्हणून वाक्य व्यवस्थित एकदा समजून घ्या, त्याला त्या टॉपिकमध्ये आणा. एरर स्पॉटिंगसारखा सोपा टॉपिक नाही, पण सोपा कधी वाटतो? जेव्हा तुम्ही सगळ्या प्रकारचे एरर करता तेव्हा. का आले? पहिला टॉपिक आला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. टॉपिक एक आला सब्जेक्ट वर्बचा ॲग्रीमेंट. दुसरा आला आर्टिकल. तिसरा आला वर्ब टेन्स रिलेशन. आणि सगळ्यात महत्त्वाचा 4 नंबर, प्रिपोजिशन आणि कंजक्शन. याच्यावरसुद्धा एरर स्पॉटिंग असतं. मुद्दाम प्रिपोजिशन चुकीचे दिले जातात. फॉर एक्झाम्पल अफ्रेड ऑफ आहे, तर अफ्रेड म्हणजे फ्रेझल वर्ब्स असतात शक्यतो, किंवा प्रिपोजिशनल फ्रेजेस असतात. अफ्रेड ऑफच्या ऐवजी अफ्रेड फॉर असतं. सॅटिस्फाईड विथच्या ऐवजी सॅटिस्फाईड टू असतं.
म्हणून या चार टॉपिकला भयानक त्यांनी वेटेज दिलेलं आहे. आलं का लक्षात? बेसिक ग्रामर, 8 शब्दांच्या जाती, बेसिक टेन्स, ॲडजेक्टिव्ह नंतर डिग्री केलं, नाव नंतर आर्टिकल केलं, क्वेश्चन टॅग, पंक्च्युएशन मार्क, बेसिक झालं. एरर स्पॉटिंगमध्ये ज्या त्यावेळी जो टॉपिक कराल त्याचं लगेच एररचे पण क्वेश्चन करायचे. नाहीतर आज 4 टॉपिक केले, पुढच्या 10व्या दिवशी मग एरर स्पॉटिंग करतो, असं करायचं नाही. आज नाऊन केला, प्रोनाऊन केला, ॲडजेक्टिव्ह केला, पटापट सगळ्यांचे एरर काढा. बरोबर? आज समजा तुम्ही आर्टिकल केला, त्याचे एरर एक 10 अभ्यास करा, म्हणजे आयोगाने विचारलेले प्रश्न असतील. वर्ब करायला लागला आहे, वर्बचे पण अजून एक 10 करा. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश आहे, कधीही एररला वेगळं करू नका. ज्या त्यावेळी तुमचा टॉपिक झाला त्याला लगेच एररमध्ये आणा. बरोबर की नाही? मग एररला प्रश्न विचारले जातात, मुद्दाम एररला प्रश्न विचारले जातात, कारण त्यांना माहीत आहे आपण एररला जास्त वेळ घेतो आणि इथं वेळेला जास्त किंमत आहे. वेळ जास्त गेला की आपला मग पुढं म्हणजे थोडंसं प्रॉब्लेम व्हायला लागतो, आपलं मॅनेजमेंट होत नाही. ठीक आहे? तुम्हाला मी सांगेन एंडला कसं मॅनेजमेंट करायचं. जमलं सगळ्यांना? बेसिक ग्रामर झालं, एरर स्पॉटिंग झालं. एरर स्पॉटिंग करताना वाक्याचा पहिला भाग बघा, नसेल मग पुढं जायचं. ओके, म्हणजे मला असं कळालं की चला एरर स्पॉटिंगमध्ये मला असं कळालं की बघ चला सब्जेक्टमध्ये समजा एरर नाही आहे, क्लिअर, कॅन्सल करा. पुढं चला वर्ब आहे का, एरर असेल ठीक, नसेल कॅन्सल करा. पुढं चला ऑब्जेक्ट, पण हे लागताना प्रेडिकेट पण लागतं. मग याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह आला, वाक्य मोठं असेल तर प्रिपोजिशन आलं, कंजक्शन आलं, अशी पुढे टप्प्यानं जायची. आलं का लक्षात? एरर स्पॉटिंग सुरुवातीपासूनच चांगलं तयारी करायची. लक्षात? पुढचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट PYQमध्ये सुद्धा ॲनालिसिसमध्ये आपण काय बघितलं तर या 2 सब्जेक्टना, या 2 घटकामध्ये कुठल्या बेसिक ग्रामर मित्रांनो चांगलं करा. बरेचसे विद्यार्थी नुसतं वोकॅब्युलरी भयानक पाठ करतात, नुसतं पाठांतर. अरे तुम्ही वोकॅब्युलरी किंवा मी आधी वोकॅब्युलरी आपण इतकी वाचलेली नाही आहे पेपरमध्ये. आपल्याकडे काय आहे, आयोगाचे आतापर्यंत झालेले PYQ, त्याचा एक अटेम्प्ट, एक जनरल टेंडन्सी असते की बरेचसे प्रश्न रिपीट होऊ शकतात. याचा अर्थ असा नाही की सगळेच होतात, काही वेळा आपल्याला पण काही लॉजिक लावावं लागेल ना. आता वोकॅब्युलरीसारखा जो विषय आहे तो आयोगानं फॉर एक्झाम्पल बघा 50 प्रश्न जर असतील आता सध्या 23 पॅटर्नमध्ये, आयोग 12-13 वोकॅब्युलरीचे प्रश्न विचारतं, 10-12ची रेंज असतेच. म्हणजे मला सांगा या वोकॅब्युलरीमध्ये आपल्याला इडियमचा प्रश्न असतो, सिनॉनिम अँटोनिमचा प्रश्न असतो, किंवा नियरेस्ट मिनिंग, अपोजिट मिनिंग. नियरेस्ट मिनिंग म्हणजे सिनॉनिम, अपोजिट म्हटलं की अँटोनिम. वन वर्ड सबस्टिट्यूशन वारंवार विचारलेले जातात. फेनेटिक काय आहे, ब्लास्फेमी काय आहे, थिस्ट काय आहे, ऑप्टिमिस्टिक काय आहे, फिलॅन्थ्रॉपिस्ट काय आहे, जे अल्ट्रुइस्ट काय आहे, जे विचारले जातात ते तुम्हाला आलेच पाहिजेत. त्यासोबत एक्स्ट्रासुद्धा करा. स्पेलिंगचे एरर, आता हे स्पेलिंगचे कुठले म्हणतो मी, एरर स्पॉटिंगमधला स्पेलिंगचे एरर. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला मी 2 शब्द देतो, मला सांगायचं आहे कर्नलचं स्पेलिंग काय आहे, कर्नल. आता काही लोक म्हणणार सर कर्नलमध्ये आर पण लागलं पाहिजे, हे झालं कर्नल. एवढं सोपं तुम्हाला आयोग विचारणार आहे का? अरे मग त्या स्पेलिंग एररचा उपयोग काय झाला? मला इनकरेक्टली स्पेल्ड किंवा करेक्टली स्पेल्ड शब्द ओळखायचा आहे. मग असले शब्द विचारले जातात. बघा आयोग आपल्यापेक्षा हुशार आहे, पण आपण पण काही कमी नाही आहे. असले प्रश्न विचारले जातात ज्या ठिकाणी मुद्दाम ईचा उच्चार EI होतो, ईचा उच्चार EE होतो, ईचा उच्चार I होणार, ईचा उच्चार Y होणार. कधी सवर जास्त भर आला SS होणार, कधी सवर Lवर जास्त भर आला LL होणार. कधी उच्चार झाला ANCE तर कधी ENCE पण होणार. म्हणजे मुद्दाम तुम्हाला आयोग या लहान लेटरमध्ये कन्फ्यूज करतं. सिम्पल. मग आपलं पण हे बनतं की आयोगानं आत्तापर्यंत जे PYQ विचारलेले आहे स्पेलिंगमध्ये ते तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. ठीक आहे. त्यामुळं तुमचा फोकस यावर पाहिजे की स्पेलिंग एरर अजिबात चुकायचे नाहीत. आता इथे बघा, इथं माझं पण प्रिंटिंग मिस्टेक झाली, म्हणजे टायपिंग मिस्टेक झाली. स्पेलिंगला LL लागतं, इथं सिंगल L आहे. तुम्हाला हे कळालं पाहिजे. शब्द वाचताना आपलं पण लक्ष पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग स्पेलिंग एररचं लक्षात ठेवायचं की तुम्हाला आयोग एखाद्या वेळी तुम्हाला प्रश्न विचारतो स्पेलिंग एररवर, त्यामुळे अजिबात चुकायचं नाही. आलं का लक्षात? देन आता 2022च्या पॅटर्नमध्ये मला काही वेगळे एका ह्याच्यावर शब्द सापडले. ॲक्च्युअली आयोगानं आधी पण विचारलेले आहेत, पण आजकाल त्याच्यावर जास्त भर आहे. तो म्हणजे कन्फ्युजिंग वर्ड्स. आता हे कन्फ्युजिंग वर्ड्सचा काय घोळ आहे बघा, तुम्हाला मी एक जस्ट एक्झाम्पल सांगतो. समजा हा एक शब्द आहे, बरोबर, हा एक शब्द आहे ॲक्सेप्ट, एक्सेप्ट.
पुन्हा हा एक शब्द आहे एक्सपेक्ट. समजलं का? मग असले शब्द जे असतात ना ते अजिबात चुकवायचे नाहीत. तुम्हाला जेव्हा जेव्हा क्लिअर केलं जाईल तेव्हा लक्षात ठेव. ओके. मग कन्फ्युजिंग वर्ड्स म्हणजे काय? तुम्हाला फिल इन द ब्लँक दिलं जाईल. त्या फिल इन द ब्लँकमध्ये 2 तुम्हाला स्टेटमेंट दिल्या जातील. फॉर एक्झाम्पल एक असेल, बघा पहिल्यांदा व्यवस्थित अर्थ समजून घ्या. एक स्टेटमेंट आहे ए आणि एक आहे बी. आता या एच्या स्टेटमेंटमध्ये एकच्या वाक्यामध्ये तुम्हाला ॲक्सेप्ट दिलं जाईल आणि बीच्या वाक्यामध्ये तुम्हाला एक्सपेक्ट दिलं जाईल किंवा एक्सेप्ट काही पण असेल. किंवा हा प्रश्न कशावर जाऊ शकतो? फिल इन द ब्लँकला जाऊ शकतो. तुम्हाला काय करतील? फिल इन द ब्लँक देतील आणि विचारतील काय की पहिल्या सेंटेन्समध्ये कोणतं तुम्हाला फिल इन द ब्लँक करायचं आहे, दुसऱ्यामध्ये काय करायचं आहे. आलं का लक्षात? मग अभ्यास करताना याच्यावर जास्त फोकस द्या. बरोबर. कुठले कन्फ्युजिंग वर्ड्स, चांगले चांगले कन्फ्युजिंग वर्ड्स करा. एक 20-25 तुम्हाला आयोगानं ऑलरेडी विचारलेले आहेत. ते एकदा डायरीमध्ये लिहून काढा, त्याचे रिव्हिजन करा. शेवटच्या 30 दिवसामध्ये तुम्हाला सगळे टॉपिक, कुठलं तरी असं 6 महिन्याचं लेक्चर लावायची गरज नाही आहे. पटपट नाऊनला काय विचारणार, चला तेवढंच केलं, नाऊनचे क्वेश्चन काढले, अभ्यास केला. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आयोगाला आधी समजून घ्या. आपल्याकडे 2च गोष्टी क्लिअर आहेत ज्या ऑथेंटिकेट आहेत, अधिकृत आहेत. ते म्हणजे आयोगाचा सिलेबस आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे असणाऱ्या आयोगाची प्रश्नपत्रिका. याच्यानंतर तुम्हाला बाकीचं काय करायचं ते करा. तुम्ही आयोगाची प्रश्नपत्रिका चालत नाही आणि बाकीचंच करायला लागलं आहे. बरोबर ना? पेपर सेट करणारी ती अथॉरिटी आहे. आधी मला बघावं लागेल की ते काय विचारतात. बरोबर का? समजलं? नेक्स्ट. त्यामुळं वोकॅबलरीला जास्त वेटेज आहे. मी तुम्हाला नंतर एंडला सांगेन की तुम्हाला कसं अटेम्प्ट करायचं आहे तुमचा प्रश्नपत्रिका, जे आता आपल्या 21 सप्टेंबरला होणार आहे. देन सगळ्यात महत्त्वाचा रीडिंग कॉम्प्रेहेन्शन. 5 प्रश्न असतात. कुणीही 51 ते 100 आपले इंग्रजी व्याकरणचे प्रश्न आहेत. मराठी पटपट एकदा सॉल्व करून घ्या. मराठीला थोडा वेळ कमी म्हणजे काय 15 मिनटं नव्हे, मराठीला वेळ जाणारच आहे. पण मराठीला थोडंसं, मराठी बऱ्यापैकी फास्ट आपली बोलीभाषा आहे, मातृभाषा आहे. पटपट एकदा वाक्य वाचता येतात, उत्तरं पण काढतो. तर शक्यतो मराठीला 25 किंवा त्या प्लस मायनस 1-2 मिनटं चालतील. पण इंग्रजीला तुम्हाला 30, 32, 33 मिनटं लागणारच. त्याला वेळ लागेल. कारण का इंग्रजी वाचण्यासाठी म्हणजे इंग्रजीचं एक स्पीड लागतं वाचण्यासाठी, ॲक्युरसी पण तेवढी पाहिजे. आता या उतार आकलन प्रश्नामध्ये बघा 5 प्रश्न आपल्या उतारावर असतात. 51 ते 100 आपली पूर्ण रेंज असते इंग्रजी व्याकरणाची. तुम्ही 1 ते 50 सोडवले व्यवस्थित मराठीमध्ये. 1 ते 50 तुम्ही सोडवले, मराठीचा पण पॅसेज सोडवला, इंग्रजीमध्ये आला. इंग्रजीचा सुरुवातीला पॅसेज कोणी अटेम्प्ट करायचा नाही. ॲक्च्युली पॅसेज शेवटी असतो म्हणा, शक्यतो शेवटी 96, 97, 98, 99, 100 हे 4-5 प्रश्न पॅसेजवर असतात. ते 5 प्रश्न कधीही तुम्ही सुरुवातीला अटेम्प्ट करू नका. लक्षात ठेवायचं, तुमच्याकडे ऑलरेडी 25 मिनटे गेलेली आहेत. कशासाठी? मराठीसाठी. तुम्ही इंग्रजी नंतर घेताय. मराठीपैकी म्हणजे मराठी आपलं प्रोव्हायडेड की मराठी आपलं चांगलं आहे, मराठी आपण पटपट सोडवतो. मराठीचे आपल्याला एक मार्क चांगले भेटले म्हणजे मराठीचा आपला क्वेश्चन पेपर अटेम्प्ट झाला. कुणीही त्यानंतर 51 ते 100 सोडवताना 100च्या इथे उडी घालायची नाही की मला पॅसेज सोडवतो, माझं पॅसेजचं रीडिंग चांगलं आहे. बघा रीडिंग किती चांगलं असू देत, पॅसेज वाचायला तुम्हाला 5-6 मिनटं, पुन्हा प्रश्न वाचायला तुम्हाला 2-3 मिनटं, पुन्हा उत्तर काढायला तुम्हाला 2-3 मिनटं, यातच तुमचे 10 ते 15 मिनटं, 10 ते 12 मिनटं गेले. तुमच्याकडे ऑलरेडी 25 मिनटं झाले होते, आता 10-12 मिनटं गेले, तुम्ही जवळपास 40 मिनटाला आला. तुम्हाला इतकं बर्डन यायला लागतं की तुमचे नंतरचे सोपे सोपे प्रश्न चुकणार आहे. म्हणून त्या पॅसेजला जरा साईडलाच ठेवायचं. पॅसेज अटेम्प्ट करा तुम्ही 100%, पण त्याला नंतर स्ट्रॅटेजी करू. ठीक आहे. 5 प्रश्न आहेत पॅसेजचे. उतारा पटपट जरी वाचून घेतला तरी आपल्याला एक सवय लागलेली आहे 10वी-12वीचा बोर्डचा एक्झाम देऊन. ती सवय म्हणजे काय? आपण उतारा वाचतो, 5-6 मिनटं घालवतो, काहीच कळत नाही. कधी काहीच कळत नाही. उतारा वाचला, 5-6 मिनटं घातले, प्रश्न वाचला, पुन्हा उतारा वाचायला लागला आहे. दुसरा प्रश्न वाचला, पुन्हा उतारा वाचतोय, तिसरा वाचला, पुन्हा. अरे मग तुझ्या आधीचा उतारा वाचून काय फायदा झाला? मग एक तर काय करा, डिरेक्टली प्रश्न बघा, प्रश्न पटापट बघा. 1 लाईनर असतील तर पटपट सुटत जातात. बघा मी काय म्हटलं, सगळं उतारा वाचतो, प्रश्न वाचतो, पुन्हा उतारा वाचतो, कारण ते शोधावं लागतं ना. बरोबर की नाही? त्यापेक्षा माझं म्हणणं आहे की जनरल एकदा 1 मिनटामध्ये उतारा नॉर्मल एकदा मेन बघा. तुमच्याकडे एकतर ऑफलाईन पेपर आहे आपला, तुमच्याकडे सगळं प्रश्नपत्रिका असते. पेन घ्यायचा, जे तुम्हाला पटपट वाटते इम्पॉर्टंट बघा. आता काय काय अंडरलाईन करायचं? महत्त्वाच्या व्यक्तींची नावं जर उतारामध्ये असतील तर. कधी साहित्यावर उतारा गेला, कधी वाङ्मयावर उतारा गेला, किंवा इकॉनॉमिक्सला उतारा गेला, पर्यावरणाला गेला,
किंवा एखाद्या गोष्टीवर गेला तर त्याच्यामध्ये काही घटना असतात, व्यक्तीची नावं असतात. कधी कधी असं पण असतं ना की फ्रीडम फायटरवर उतारा जातो, कधी कधी पर्यावरण उतारा जातो, काही महत्त्वाची ठिकाणं असतात. पटपट पेन्सिल पेन जे काय तुमच्याकडे असेल उतारा वाचताना पटापट एकदा अंडरलाईन करून घ्या. सगळा उतारा नव्हे, हे 1 मिनिटाचा खेळ आहे. मी उतारा वाचत बसणार नाही आहे. मला वाटलं हे महत्त्वाचं आहे. एखादं इसवी सन असेल अंडरलाईन, व्यक्तीचं नाव असेल अंडरलाईन, स्टेटमेंट असेल, सुविचार असेल, वाक्यप्रचार असेल, थोरा मोठ्यांची कोट्स असतील अंडरलाईन. 1 मिनिटामध्ये करून घेतलं. मला उतारा अजिबात समजला नाही, पण मला एवढं समजलं त्या उताराचं बॅकग्राऊंड काय आहे, थीम काय आहे. का जर मला थीम कळाली तर त्यानुसार मी ऑप्शन वाचणार, म्हणजे मी क्वेश्चन वाचणार. आता मी क्वेश्चनला गेलो, क्वेश्चन वाचला, त्या क्वेश्चनमध्ये हिंट काढायला शिका. त्या क्वेश्चनमध्ये एक हिंट दडलेली असते की कोणत्या काळामध्ये ह्या गोष्टी झाल्या, काळ दिलेला आहे. काळ बघा तुम्ही अंडरलाईन केलेलं आहे. समजते मी काय म्हणतो. बघा मी का सांगतोय, तुम्ही उतारा वाचून पुन्हा प्रश्न वाचणार, पुन्हा उतारा वाचणार, मग यात सगळा आपला वेळ जातो आणि वेळ तेवढा एंडला नसतो. कधी बघा 55 मिनटापर्यंत पेपर शांतच सोडवतो आपण, 50 मिनटापर्यंत पकडा. जसं शेवटची बेल होते, जसं आपल्याला कळतात की आपल्या घड्याळामध्ये 52-53 मिनटं झालेली आहेत, शेवटचे 5-6 मिनटं शिल्लक आहेत, तसा आपला पेन भयानक चालतो. आणि त्या शेवटच्या 5-6 मिनटामध्ये आपण इतका पेन फास्ट चालवतो की आपले बरेचसे मिस्टेक होऊन जातात. मुद्दाम अटेम्प्ट करायचा ना, करा अटेम्प्ट, असं अजिबात करू नका. तुम्ही जरी 85-90 क्वेश्चन सोडवले चांगले, ॲक्युरसी असेल ना, तुम्हाला 80-82 मार्क मिळू शकतात. पण मी म्हणलं उतारातनं मार्क घेता येतात, आणि उतारातनं मार्क घेता येत असतील तर लक्षात ठेवायचं, तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही उतारा. पण उतारा शेवटी घ्या. बघा मराठीचा आपण उतारा पहिल्यांदा घेतो का, तो पण एंडलाच असतो, तो पटपट सोडवला. इंग्रजी पहिला बेसिक ग्रामर करून घ्या, तुम्हाला मी स्ट्रॅटेजी परत सांगतो नंतर. तर उतारामध्ये काय आपण केलं, उतारा न वाचता ज्या ज्या काय मेन घडामोडी वाटतात, जे कीवर्ड्स वाटतात, इम्पॉर्टंट काही गोष्टी वाटतात, पटपट अंडरलाईन केले, थीम बघितली, क्वेश्चनला आलो, क्वेश्चन वाचला. ते शोधायला मला उतारा जरासं बघावं लागेल, चेक करा, कारण तुम्ही अंडरलाईन केलेलं आहे बरंचसं. ऑप्शन बघा, टिकमार्क केलं, गोल करून टाकायचं. समजलं, उतारा आकलन. वोकॅब्युलरी समजलं, वोकॅब्युलरीमध्ये काय काय गोष्टी असतात. ठीक आहे, आता आपण स्ट्रॅटेजी करूया, म्हणजे आपलं तयारी आपल्याला काय करायचं आहे. आता हे जास्त महत्त्वाचं आहे. मला मुद्दाम स्लाईड ही ॲड करावी लागली, कारण विद्यार्थ्यांना अजूनही माहीत नाही आहे की सोपे घटक कुठनं मार्क घेता येतात. अवघड घटक कुठले अवघड नाही आहेत, पण ज्या ठिकाणी जास्त वेळ जाऊ शकतो, जिथं जास्त आपल्याला विचार करावा लागतो, असे घटक अवघड घेतलेले आहेत. ठीक आहे, ओके. सोपे कुठले आहेत ज्यातनं पटापट मार्क घेता येतात, तर नाऊन ओळखा, नाऊन कन्वर्ट करा, आर्टिकल फिल इन द ब्लँक, ॲडजेक्टिव्ह फिल इन द ब्लँक, डिग्री, व्हॉईस मी सोपा घेतला आहे कारण तुम्हाला टेक्निक आता मला माहीत आहे, तुम्हाला टेक्निक किती माहीत आहे, पण ठीक आहे आपण थोडंसं अवघडमध्ये पण जाऊ. क्वेश्चन टॅग सोपा आहे, पंक्च्युएशन मार्क विरामचिन्हांचा व्यवस्थित वापर सोपा आहे, मूड्स सोपे आहेत. बरोबर. अजून विचारतात ना की खालपे कोणतं दिलेलं ॲडवर्ब आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, ते सगळे फिल इन द ब्लँकचे क्वेश्चन हे तुम्हाला सोप्या घटकामध्ये असतात. अवघड कुठले आहेत, अवघड म्हणजे जास्त वेळ खाऊ, एरर स्पॉटिंग, पॅसेज आत्ता मग सांगितलं मी, उतारा वाचन, उताराचं आकलन, त्याच्यावरचे प्रश्न, हे असं अवघड नसतं. पण मी म्हटलं ना, शेवटी इतकं काही आपलं मिसमॅनेजमेंट होतं आणि प्रत्येकाचं होतं की ती तुम्ही प्लॅनिंग केलं तर थोडंफार गडबड होणारच आहे, ते आपलं ह्युमन नेचर आहे. ठीक आहे, एरर स्पॉटिंग अवघड वाटतं कारण का वाक्यामध्ये कधी कधी सुरुवातीला एरर असतील, कधी मध्ये असतील, कधी शेवटी असतील. सुरुवातीला सापडला लगेच तुमचा पर्याय आला, एंडला सापडायला मला सगळं वाचावं जायला लागेल, वेळ जाणार, थोडा अवघड वाटणार. मग एरर स्पॉटिंग, पॅसेज आणि थोडंसं वोकॅब्युलरी अवघड जाऊ शकते. जर वोकॅब्युलरीला त्या 50 प्रश्नापैकी ऑन ॲन ॲव्हरेज 12 ते 14 प्रश्न आले, तुम्हाला 6 सुटणारेच असतात, वरचे अजून तुम्हाला 4, 3, 4, 5, 6 सुटले पाहिजेत. समजा 14 पडले, 14 प्रश्न आले, तुम्हाला 6-7 बऱ्यापैकी जमलेले असतात किंवा 5-6 जमलेले असतात. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकानं आपल्यावर विश्वास ठेवा. पहिल्यांदा मला काहीच जमत नाही, मला काहीच येत नाही, मग आपण लय काय तीर मारणार नाही. बरोबर, तुम्हाला येतं हे पहिलं मॅनिफेस्टेशन करा. पेपरला बसायच्या आधी माझा अभ्यास झाला आहे किती, कुणाचाही जे PSI झाले, जे STI झाले, जे कलेक्टर कुणीही असू देत, MPSCमध्ये किंवा काही पकडा, शेवटपर्यंत कोणाचा अभ्यास होत नसतो. त्या पॉईंटला गेल्यावर काही लोक ऑन दी स्पॉट स्ट्रॅटेजी करतात, त्यांचं प्रेशर हँडलिंग चांगलं त्यांना जमतं, टाईम मॅनेजमेंट चांगलं जमतं, रिस्क टेकिंग कॅपॅसिटी चांगली असते, प्रेशर चांगलं हँडल करतात. या सगळ्या गोष्टी जुळल्या की ॲटोमॅटिक प्रश्न सॉल्व्ह होतात आणि मार्क मिळतात. अलग लक्षात. त्यामुळं अवघड घटक म्हणजे वेळखाऊ घटक, एरर स्पॉटिंग आहे, पॅसेज आहे आणि वोकॅब्युलरी आहे. वोकॅब्युलरी का म्हटलं मी,
कारण शेवटी ह्युमन ब्रेन आहे, त्याला किती शब्द वाचायचे, लक्षात ठेवायचे त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणून रिव्हिजन करत चला. ठीक आहे. आता हे सगळं तुम्हाला मी समजून सांगितलं कोणते कोणते घटक आहेत. आता लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला असं वाटतं की सर कॉमन प्रश्न म्हणजे महत्त्वाचे टॉपिक कशावर आहेत, गेले 4 वर्षाच्या आपण प्रश्नपत्रिकासुद्धा बघितल्या, तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, आर्टिकलला 100% प्रश्न आहे, व्हॉईसला 100% प्रश्न आहे, स्पीच 100% प्रश्न आहे, डिग्री 100% प्रश्न आहे, डिग्री कन्वर्ट करा वगैरे सगळं असेल. ओके. ॲडवर्ब फिल इन द ब्लँक प्रश्न आहे. सिंथेसिस म्हणजे काय, साधे वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य म्हणजे सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स. तुम्हाला वाक्य ओळखायला विचारतात किंवा मूडवर क्वेश्चन असेल, मूडवर एखादा क्वेश्चन असेल. आता लक्षात ठेवायचं, या सगळ्या घटकांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. मग महत्त्वाचे टॉपिक म्हणजे काय, सरासरीच मी असं पकडलं 7 टॉपिक जे महत्त्वाचे आहेत, क्वेश्चन टॅग, मूड वगैरे जे काय असेल, हे महत्त्वाचे का, याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारला जातो आणि तुम्हाला तिथे मार्क घ्यायचेच आहेत. क्वेश्चन टॅग 1 प्रश्न, आर्टिकल एखादा दुसरा प्रश्न, स्पीच 1-2 प्रश्न, व्हॉईस 2 प्रश्न असतात, ॲडवर्ब 2 प्रश्न असतात, डिग्री कन्वर्ट करा 1-2 प्रश्न असतात. मग असं जरी आपण गोळा केले ना, तरी आपले 7-8 मार्क आपल्या खिशामध्ये येतात. हे टॉपिक अजिबात स्किप करायचे नाहीत. आलं का लक्षात. म्हणजे हे 8-9 टॉपिक आहेत, यातनं 100% मार्क तुम्हाला घ्यावेच लागतील. बाकीचे ठीक आहे, प्रिपोजिशन लेंदी टॉपिक आहे, मेन करून घ्या. आता आपल्याला एवढा वेळ नाही आहे, 30 दिवस आहेत. PYQ सगळे चालून घ्या एकदा आयोगाचे. सेकंड की बघत चला आयोगाची, जी आपली इंग्रजी व्याकरणाची आहे, म्हणजे लँग्वेजचा पेपर आहे, पेपर 1. बरोबर. त्यातले ॲनालिसिस करताना बघा, हां सरांनी सांगितलं व्हॉईसला क्वेश्चन आहे, व्हॉईस एकदा 10 सॉल्व करून घेऊया, आर्टिकलचे एक 10 सॉल्व करून घेऊया, एरर स्पॉटिंगचे एक 10 ते 15 करूया, स्पीच, व्हॉईस, डिग्रीचे कन्व्हर्जन एक 10 ते 15 करूया. तुम्ही जर असं टार्गेट ठेवलं, न चुकता डेली, न चुकता म्हणतो आहे मी, न चुकता डेली 25 सगळे बेसिक ग्रामरचे प्रश्न आणि 15 ते 20 प्रश्न वोकॅब्युलरी, असे तुम्ही मॅक्सिमम सोडवत चला आता या शेवटच्या 20 दिवसामध्ये, 30 दिवसामध्ये. कारण मला असं म्हणायचं आहे, तुम्ही जेवढं त्या विषयाला जवळ कराल, त्याच्याशी मैत्री कराल, तेवढं तुम्हाला तिथे जास्त मार्क मिळणार आहेत. बघू पेपरला काय होते, आतापासून कशाला, शेवटच्याला रिव्हिजन करूया, असं करत बसला तर बाकीचे तुमच्या पुढं जाणार आहेत. आलं का लक्षात. या टॉपिकमधनं तुम्हाला स्कोर करावे लागतील. मी इथं पॅसेज घेतला नाही, पॅसेज तुम्हाला शेवटी सोडवायचा आहे, लक्षात ठेवा. आलं का लक्षात. हां, आता पुढील 30 दिवसामध्ये आपले नियोजन काय बघा. तुम्हाला मी सगळं सविस्तर सांगितलं कुठं मार्क घ्यायचे आहेत. आपलं नियोजन काय आहे, तर पहिल्यांदा बेसिक बेसिक ग्रामर क्लिअर करून घ्या. बरोबर. जसं मगाशी मी म्हणलं, बेसिक ग्रामरचं काय आहे बघा, बेसिक ग्रामर सिलेबस कोणता आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आता स्ट्रॅटेजी काय आहे, तर पहिल्यांदा बेसिक ग्रामर क्लिअर करून घ्यायचं आहे. म्हणजेच मला काय करायचं आहे, ज्या शब्दांच्या 8 जाती आहेत त्या पटापट एकदा मी करून घेतो व्यवस्थित. बरोबर. नाऊनपासून ते इंटरजेक्शनपर्यंत. बरोबर. नाऊन केलं, एकदा आयोगाचे PYQ सगळे चाळून घ्या व्यवस्थित, एकदा टॉपिक करा सगळे आणि मग आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या मागं लागा. ठीक आहे. स्ट्रॅटेजी काय आहे, 30 दिवसामध्ये 8 जाती व्यवस्थित करून घ्यायच्या, 7 ते 8 महत्त्वाचे टॉपिकसुद्धा व्यवस्थित करून घ्यायचे आणि दररोज न चुकता, म्हणजे दिवस आज तुमचा एक दिवस जर मी पकडला तर आजपासून ते शेवटच्या, म्हणजे आपले 21 सप्टेंबरला पेपर आहे, 20 सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत किंवा ट्रॅव्हलिंग, कारण पुण्याला किंवा इतर बऱ्यापैकी पुण्याला लोक जास्त असतात, पण ट्रॅव्हलिंग करेपर्यंत किंवा ट्रॅव्हलिंगच्या त्या मधल्या वेळेमध्ये सुद्धा काय करायचं, वोकॅब्युलरी वारंवार रिव्हिजन करा. आजपासून म्हणतोय मी, हा व्हिडिओ अपलोड झाला की त्या मोमेंटपासून तुम्हाला न चुकता आयोगाचे PYQ, आयोगाच्या प्रश्नपत्रिका, आयोगाच्या वोकॅब्युलरीच्या काही गोष्टी असतील त्या सारख्या रिव्हिजन करत चला. याला रिव्हिजन, रिपीट ह्या 2च गोष्टी आहेत. उजळणी करा, रिपीट करा, पुन्हा करा, उजळणी करा, रिपीट करा, पुन्हा करा. अलग लक्षात. हे तुम्हाला जमलं पाहिजे. स्ट्रॅटेजी हीच असते, एक टॉपिक करायचा, 10 क्वेश्चन सोडवायचे, आयोगाचे क्वेश्चन बघायचे. ठीक आहे. नाऊन प्रोनाऊन केला, कुठं चुकू शकता, कुठं कसा प्रश्न फिरवून विचारू शकतो आयोग, हे आपल्यालासुद्धा माहिती असतं एवढा अभ्यास केल्यावर. बरोबर आहे. आता याच्यामध्ये 2 कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, ज्यांनी ऑलरेडी 2022 किंवा 2023ची मुख्य परीक्षा दिली असेल आणि जे यावर्षीच पहिल्यांदा पात्र झाले असतील. बरोबर. जे विद्यार्थी ऑलरेडी 2-3दा मेन्स दिलेले आहेत किंवा त्यापेक्षा जास्त असेल, त्यांना कदाचित मॅनेजमेंट
कमी जास्त म्हणजे बऱ्यापैकी त्यांना प्लस पॉईंट आहे, कारण त्यांना ऑलरेडी मेन्सच्या त्या टप्प्यातनं गेलेले आहेत. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांची पहिल्यांदा धांदल उडते, त्यांना समजत नाही नेमकं कुठनं सुरुवात करायची. तर क्वेश्चन जेव्हा तुमच्याकडं पेपर 1 जेव्हा तुमच्याकडे येईल, तुम्ही हॉलमध्ये गेल्यावर पेपर 1 आल्यावर पटापट मराठी एकदा सोडवून घ्या. मराठीमध्ये चांगला स्कोअर करा. मराठी चांगलं गेलं त्याचे टेम्परामेंट चांगलं बनतं आणि इंग्रजीवर इम्पॅक्ट चांगला पडतो. बघा, तुमच्या पेपर 1वर तुमचा पेपर 2सुद्धा डिपेंड आहे. पेपर 1 जर चांगला गेला, एक तो पॉझिटिव्ह एनर्जी असते, कॉन्फिडन्स लेवल असते, बरोबर, की बाबा चला मला गेलेला आहे चांगला, पेपर 2चा आपण मग बिंदास देऊन टाकतो. पेपर 1 जर खराब गेला, मराठीच खराब गेलं, तर ते ॲटोमॅटिकली इंग्रजीवर त्याचा जास्त परिणाम होत असतो, लक्षात ठेवायचा. म्हणून पेपर हातामध्ये आला की पहिल्यांदा पेपर व्यवस्थित मराठी सोडवून घ्या. पॅसेज आला मराठीचा, जास्त अवघड असेल कदाचित पटपट करा, कारण मराठीला जर 40 मिनटं लागले तर इंग्रजी 20 मिनटामध्ये होत नाही. मग विद्यार्थी गोळीबार चालू करतात इंग्रजीमध्ये, धडाधड, काय उपयोग होत नाही. म्हणून मराठीला लक्षात ठेवायचं आहे. आपल्याकडं जे ॲनालॉग वॉच आहे, वॉच घेऊन चला प्रत्येकानं. मेन्सला तरी 100% वॉच घेऊन जायचं. प्रिलिमला पण जायचं, कारण 1 तास पेपर असतो आपल्याला. वॉच घेऊन चला प्रत्येकानं. हे जे व्हिडिओ ऐकत असतील त्यांनी लक्षात ठेवायचं आहे. वेळेचं व्यवस्थापन पहिला घड्याळ पाहिजे ना हातामध्ये, तर तुम्ही व्यवस्थापन करणार आहे. बरं, घड्याळासारखं पण बघत बसायचं नाही आहे, किती वाजले किती वेळ आहे, काय करायचं नाही. मराठी झालं, मराठीचा तुम्हाला टाईम क्लॉज माहीत आहे. मराठी 20, 22, 25 मिनटामध्ये आवरलं पाहिजे. आवरलं, पुढं चालायचं. तिकडे कुठे यायचं, इंग्लिशला या. इंग्लिशमध्ये जे बेसिक प्रश्न आहेत, बेसिक ग्रामर, शब्दांच्या जाती, फिल इन द ब्लँक, पटपट सोडवून घ्या. मध्येच कुठं वोकॅब्युलरी आला, नाही सुटला, 10 सेकंद वेळ द्या, 15 सेकंद वेळ नाही सुटला, नेक्स्ट. मध्येच कुठला जास्त डीपमध्ये क्वेश्चन आला, कन्व्हर्जनचा नाही कळाला, नेक्स्ट. तुम्हाला 50 पैकी, आता बघा हे थोडंसं मार्काबद्दल मी सांगतो, तुम्हाला 50 पैकी तुम्हाला येणारे, म्हणजे तुम्ही जेवढा काय अभ्यास केलेला आहे, तुम्हाला 30 प्रश्न 100% येणार आहे. 50 पैकी म्हणतो आहे मी. तुम्हाला अजून फक्त 10 ते 12ची रेंज पाहिजे, किंवा तुम्हाला 25 येणारे असतात, 20 येणारे असतात, तुम्हाला अजून 15-20ची रेंज पाहिजे. 40च्या वरती आपण जाऊ शकतो, हे टार्गेट त्यासाठी सांगतोय मी. इंग्रजी व्याकरणामध्ये 40 काढता येतात. सर्रास पोरांना आजकाल त्या रेंजला चाललेल्या आहेत, 38-40ची रेंज. आपल्याला 40% टार्गेट आहे. टार्गेट मोठं ठेवावं लागेल, तर कुठेतरी मग 38च्या रेंजला आपण येतो. मग माझं म्हणणं आहे, बेसिक ग्रामर करून घ्या, त्यातनं 10 मार्क घ्या. वोकॅब्युलरी वारंवार करून घ्या. आयोगाचे PYQ चाळा. आता शेवटचा आपल्याकडे महिना आहे, चांगला जबरदस्त अभ्यास करता येईल. डेली न चुकता व्याकरणाला वेळ द्या. मराठी इंग्रजी शब्दसंग्रह, मराठी इंग्रजी वोकॅब्युलरी, मराठी इंग्रजी बेसिक ग्रामर, ह्याला वेळ द्या. आणि बाकी मग तुमचा GSचा पाठ करा. पेपर 1 हा खूप डिसाइडिंग आहे आणि चॅलेंजिंग आहे. पेपर 1 चांगला गेला तर तुम्ही त्या रेसमध्ये असता, मग म्हणजे पोस्ट निघण्याच्या. आलं का लक्षात? त्यामुळे आपल्यासाठी जे काही आहे, पेपर भेटला, मराठी चांगलं करून घ्यायचं. मराठी एकदा चांगलं झालं, लगेच इंग्रजीकडे वळायचं. इंग्रजी पॅसेज अटेंड करायचा नाही सुरुवातीला. इंग्रजीचे एरर स्पॉटिंग सुरुवातीला करायचे नाहीत. टप्प्याटप्प्याने बेसिक ग्रामर करा. फिल इन द ब्लँक, आर्टिकल, नाऊन, व्हॉईस, कन्व्हर्जन, व्हॉईस, डिग्री, स्पीच असेल, मूड असेल, टेन्स ओळखा, वर्ब फिल इन द ब्लँक करा, आर्टिकल फिल इन द ब्लँक करा, ॲडजेक्टिव्ह ओळखा. असे लहान सण प्रश्न पहिला टप्प्यातनं आणा, बरोबर. मग थोडंसं वेळ कशाला लागतो, एरर स्पॉटिंगला, मग त्याच्याकडे चालायचं. पण गोल करताना व्यवस्थित गोल करा. तिकडं तुमच्या काही व्यक्तींच्या, काही विद्यार्थ्यांच्या पेपरवर टिकमार्क बरोबर असते, पण ॲन्सर शीटमध्ये गोल तिकडं वेगळाच असतो. म्हणजे माझं म्हणायचं, समजा 66वा प्रश्न आहे, तुम्ही टिकमार्क करताना काय केलं, इंग्रजी व्याकरणच्या पेपरवर तुम्हाला कळालं की दुसरं ऑप्शन बरोबर आहे, तुम्ही टिकमार्क केलं. अरे इथं टिकमार्क बरोबर करायला लागला आहे, तिकडं गोल करताना काय करता, 3ला गोल करून यायला लागलं. मग यासारखं वाईट नाही आहे. ही तर सिली मिस्टेक थांबवा. टेम्परामेंट शांत ठेवा, बॅलन्स ठेवा. तुमच्यासारख्या लाखो पोरांना पेपर, लाखो नाही तर हजारोच असतील, हजारो पोरांना पेपर अवघडच जाणार आहे. त्याची चिंता करू नका. चिंता याची करा की तुम्हाला कसं जाणार. तुमच्याकडे होतं 1 तास आहे, त्याचं तुम्हाला एक आउटपुट चांगला द्यायचं आहे. आणि आपण जेवढी महिने तयारी करतो, हे तुम्हाला फक्त 1 तासामध्ये काढावं लागतं. तुम्ही आधी काय पुष्टारक्या केल्यात, काय तुम्ही केलं, ह्याच्याचं काय घेणं देणं नाही आहेत. त्या 1 तासामध्ये इतकं चांगलं करा ना, म्हणून ते चांगलं करावं लागेल. यासाठी आपल्याला आता महिनाभर चांगलं करावं लागेल. ठीक आहे. काय सांगितलं मी, PYQ सगळे चाळून घ्या 4-5 वर्षाचे. गट बचा पण एकदा बघून घ्या, गट कचा पण बघून घ्या, काही हरकत नाही. शेवटी IMPSCच घेतं, आयोगच घेतं. इंग्रजी व्याकरण व्यवस्थित करा. त्याचबरोबर मराठीला पण जरा भर द्या. मराठी चांगलं गेलं, इंग्रजी टप्प्यानं होऊन जातं व्यवस्थित. वोकॅब्युलरी आणि बेसिक ग्रामरमधनं मार्क घ्या. वोकॅब्युलरीमधनं रिस्क घेऊ नका. म्हणजे वोकॅब्युलरी कधी असं वाटतं ना हे बरोबरच आहे, थांबा, कंटिन्यू करा. पुढं वेळ आहे आपल्याकडे अजून. स्किप करा, पुढच्या क्वेश्चनला चला. मग तुम्हाला आठवते
की यार चला शेवटचे 10 मिनटं आहेत, जे मी स्किप केलेले आहेत ते एकदा बघतो. कुठले स्किप केलेत कोडवर्ड करा, ॲन्सर शीटमध्ये बघा. हां, माझा 10वा प्रश्न राहिला, 10वा बघतो. 10वा बघितला, मनामध्ये पुटपुटा पर्याय लिहिताना. हां, 10 नंबर, 10ला 3, 10ला 3, पुन्हा गोल करताना 10ला 3. तुम्हाला लहान लहान गोष्टीवरच काम करावं लागतं, लय मोठ्या गोष्टी नाही आहेत या, पण शेवटी परीक्षा आहे आणि याच्यावर खूप जास्त गोष्टी डिपेंड असतात. आलं का लक्षात? त्यामुळे इम्पॉर्टंट गोष्टी मी एवढ्याच सांगतो, स्ट्रॅटेजी ही आपलंच ॲक्च्युली तयारी करायची असते. पण मला असं वाटते की ठीक आहे, स्ट्रॅटेजी म्हणजे हे प्रत्येकाचं थोडंसं एक इंटरप्रिटेशन वेगळं असतं, एक परसेप्शन वेगळं असतं. मला असं वाटते तुमच्याकडं तुम्ही ऑलरेडी आता अभ्यास बऱ्यापैकी केलेला असेल. पहिल्यांदा आयोगाचे क्वेश्चन पेपर चाळून घ्या. वोकॅब्युलरी मी काय सांगितलं, लास्ट डेच्या ट्रॅव्हलिंगपर्यंत, म्हणजे 21 सप्टेंबरला परीक्षा आहे, 20 सप्टेंबरला तुम्ही ट्रॅव्हल करणार आहात किंवा 19ला कराल. ट्रॅव्हलिंगच्या त्या ड्युरिंग ट्रॅव्हलिंग डेज तुमचा काय आर्ज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा वोकॅब्युलरी रिव्हिजन करा. शेवटच्या मोमेंटपर्यंत केलं तरी चालेल, काय हरकत नाही, मार्क मिळवायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. आणि मग पेपरच्या दिवशी सकाळी पटकन आवरा, सेंटरला पहिल्यांदा पोचा, व्यवस्थित सुखरूप पोचा. थोडंफार दिवस याचे आहेत, थोडं तुम्हाला समजेल की एकदा सेंटरला गेला की तुम्हाला पेपर चांगला अटेंड करायचा आहे. ज्या सकाळी हेवी खाऊ नका, शेवटी सायकोलॉजिकल बिहेवियर चेंज होतं खाण्यामुळं. नॉर्मल हलका फुलका नाश्ता करा, पेपरला चला. तुम्हाला लँग्वेज 100% चांगलं जाणार. एकदा लँग्वेज पेपर झाला, लँग्वेजच्या नंतर काहीही विचार करायचा नाही. दुसरा पेपर आपला GSचा आहे, त्यात बऱ्यापैकी सायन्सच्या गोष्टी जरा रिपीट करून घ्या वगैरे, तर तुम्हाला बाकीचे कोणतरी सांगेल. येस, सो माझ्याकडे इंग्रजी आहे. इंग्रजीबद्दल ज्या काय तुमच्या शंका असतील त्या मला कमेंटमध्ये टाका. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचं आहे. तुम्हाला अजून कोणत्या गोष्टींचं काही प्रॉब्लेम असेल, जे विद्यार्थी आता 21 सप्टेंबरचा पेपर देतील तेसुद्धा कमेंटमध्ये टाका की सर आम्हाला ह्या गोष्टी थोड्याशा अजून अवघड वाटत आहेत, तर आम्हाला काय करता येईल. तुम्हाला सगळ्या ज्या काही शंका आहेत तुमच्या इंग्रजी व्याकरणासंदर्भात, पेपर अटेम्प्ट असेल, रिव्हिजन असेल, जे काय असेल, ठीक आहे, ते मला कमेंटमध्ये टाका. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचं आहे, लाईक करायचं आहे. आणि जे विद्यार्थी उद्या अटेम्प्ट करणार आहेत 21चा पेपर, त्यांना शेअरसुद्धा करा. आपल्यामुळं लोकांनासुद्धा फायदा झाला पाहिजे, त्यांना कळालं पाहिजे की इंग्रजीसारखं आता आपल्याला चांगलं एक स्ट्रॅटेजी करावी लागेल. लक्षात. चला, पुन्हा भेटायचं आहे पुढच्या सेशनमध्ये. पण सगळ्यांना माझ्याकडून 21 सप्टेंबरच्या मुख्य परीक्षेसाठी सगळ्यांना शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना चांगला पेपर जावो हीच सदिच्छा. धन्यवाद.